हॅलो फ्रेंड्स, राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवणार आहोत। तर कोणती रेसिपी आहे ते पाहून घेणार आहोत। तर चला त्यासाठी काय साहित्य कसं प्रमाण आहे ते पाहून घेऊया। आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या न्यू व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील। तर चला आपला आजचा न्यू मेनू काय आहे पाहून घेऊया। रेसिपीला सुरुवात करूया। हाय मंडळी, कशा आहात? बरे आहात ना? तर आज आपली खूप खास अशी रेसिपी होणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। तर पाहू शकता आपण इथे बनवणार आहोत खोबरे मँगो बर्फी। तर खोबऱ्यापासून छान अशी मँगोची बर्फी आपण बनवणार आहोत। तर पाहू शकता खूप सुंदर स्वादिष्ट आणि टेस्टी अशी बर्फी होते। तर चला आपण त्यासाठी काय साहित्य आणि कसं प्रमाण होतं ते पाहून घेऊया आणि रेसिपीला आपण लगेच सुरुवात करूया। इथे आपण मँगो घेतलेले आहेत, हे केशरी आहे। तर हे आंबे केशरी आहेत, तर खूप छान असे पाडाचे आहेत आणि पिकलेले सुद्धा आहेत। तर पाहू शकता तर असे आपण 3 आंबे घेतलेत। तर आपण बनवणार आहोत इथे आंबा खोबऱ्याची बर्फी बनवणार आहोत। तर इथे त्यासाठी आपण घेतलेलं आहे भरपूर असं खोबरं खिसलेलं आहे आणि छान असं तुपावरती परतून घेतलेलं आहे। पाहू शकता तुपावरती छान असं परतून घेतले। त्याचबरोबर एक अर्धी वाटी असा रवा घेतलाय, तो सुद्धा छान असा तुपावरती परतून घेतलेला आहे। पाहू शकता आणि ते गूळ घेतलेला आहे। जास्त काही गूळ घ्यायचा नाहीये कारण मँगो आपले खूप गोड आहेत। तर इथे गूळ घेतलाय, अर्धा पाव किलो असा गूळ घेतलेला आहे। भरपूर असं तूप आहे आणि त्याचबरोबर इथे आहे सुगंधासाठी दालचिनी आणि ते जायफळ आणि खडीसाखर हे आपण बारीक करून मिक्सरला घेणार आहोत। त्याचबरोबर इथे वरती आपण डेकोरेशनसाठी थोडेसे बदाम असे बारीक काप करून घेतलेले आहेत। तर आपण प्रथम आता हे आंबे आहेत ते आपण छान असे त्याचे हे काढून घेणार आहोत। त्यातला आतला गाभा जो आहे तो काढून घेणार आहोत। सर्व आंबे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यातला आपण गाभा काढून घेऊया। इथे पाहू शकता आपण सर्व गर आंब्याचा काढून घेतलेला आहे। तर आपण आता प्रथम इथे मिक्सर घेतलेला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण खडीसाखर घेतलेले आहे ते प्रथम वाटून घेऊया। वेलची आणि खडीसाखर प्रथम आपण वाटून घेणार आहोत। तर इथे आपण खडीसाखर आणि वेलची पावडर करून घेतलेली आहे। आता आपण काय करणार आहोत, हा जो खीस आहे तो पण आपण आता ह्याच्यामध्ये मिक्सरला बारीक करून घ्यायचे आणि हे जे आंब्याचा गर आहे तो सुद्धा आपण ह्याच्यामध्येच फिरवून घेणार आहोत। तर हे पहा आणि रवा सुद्धा ह्याच्यामध्येच आपण घालणार आहोत। तर सर्व मिश्रण आपण करून घेणार आहोत याचं। तर पाहू शकता आपलं मिश्रण असं झालंय। आता आपण गूळ सुद्धा ह्याच्यामध्येच घालून घेणार आहोत। तर हा जो गूळ आहे तो सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि हे सगळा गर आपण फिरवून घेऊया। जो रवा आहे तो सुद्धा आपण ह्याच्यामध्येच घालून घ्यायचे। सर्व मिश्रणात आपण एकजीव करून घेऊया। पाहू शकता आता आपण हे सर्व छान असं मिक्सरला फिरवून घेऊया। तर इथे पाहू शकता आपलं छान असं मिश्रण आपण मिक्सरला बनवून घेतलेलं आहे। आता आपण काय करणार आहोत, इथे आपण कढई ठेवलेली आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं हवं तेवढं तूप घालून घ्यायचे। तर आपण ह्याच्यामध्ये तूप घालून घेऊया। तर भरपूर असं मी तूप घालून घेतलेलं आहे आणि आता जे हे मिश्रण आपण बनवलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये कढईमध्ये घालून घेणार आहोत। आता आपलं तूप छान असं गरम झालेलं आहे। आता आपण हे मिश्रण घालून घेऊया आणि गॅस आता स्लो ठेवणार आहोत आणि मंद आचेवरती छान असं याचा गोळा होईपर्यंत आपण हलवत राहणार आहोत।
तर अगदी मंद गॅस आहे आणि सतत आपण हे फेटत राहायचे. अगदी खाली चिकटलं नाही पाहिजे, असं सतत आपण फेटत राहायचं. जो आपण थोडासा रवा तुपात छान भाजलेला आहे तो छान असा फुलून येईल याच्यामध्ये. तर आपण छान असे परतत राहायचं. एक 15 मिनिटं आपण हे परतत राहायचं आहे. तर इथे पाहू शकता आपलं सारण छान असं हे घट्ट होत आलेलं आहे. तर आपण काय करायचे, आपण 1 चम्मच अजून तूप घालून घ्यायचे जेणेकरून छान असा ह्याचा गोळा होईल. आणि त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये हे करून घेणार आहोत. छान अशी बर्फी त्याची पाडून घेणार आहोत. तर छान असा हा गोळा होईपर्यंत अजून थोडं एक 10 मिनिटं असंच परतत राहायचे जेणेकरून छान असा ह्याचा गोळा होईल. पाहू शकता छान आपलं असं घट्ट झालेलं आहे मिश्रण आपलं. तर खोबऱ्या मँगो बर्फी आपली छान इथे तयार होते. आंबा खोबरे बर्फी, तुम्ही कसे बोलू शकता, आंबा खोबरे बोला किंवा मँगो खोबरी बोला. मस्त अशी आपली इथे बर्फी तयार होते. तर आता आपला छान असा गोळा घट्ट होत आहे. अजून 5 मिनिटं आपण असंच हलवत राहायचे. आपण इथे एका ताटाला असं तूप लावून घ्यायचे आणि आपण इथे मिश्रण आता घालून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण सेट करण्यासाठी आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. तर छान असे तूप लावून घेतलेलं आहे ताटाला जेणेकरून खाली चिकटलं जाऊ नये बर्फी आपली. तर आता आपण ओतून घेऊया. तर पाहू शकता आपला छान असा घट्ट गोळा झालेला आहे. अगदी छान असं हे आता तयार झालं. आपण आता प्लेटमध्ये घालून घेऊया. तर इथे पाहू शकता मी प्लेटमध्ये छान असे सर्व करून घेतलेलं आहे, म्हणजे छान असं पसरून घेतलेलं आहे. आणि पाहू शकता आपली छान अशी इथे वडी आता तयार होते. आता आपण ह्याच्यावरती थोडे ड्रायफ्रूट्स आपण इथे बदामाचे काप केलेले हे वरती आपण घालून घेणार आहोत आणि फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवणार आहोत. तर नंतर आपण वड्या कापून घेतल्या तरी चालतात, कारण ह्या वड्या लगेच निघतात, अशा कडक होत नाही आहेत, सॉफ्ट अशा राहतात. त्यामुळे आपण नंतर जरी हे केलं तरी चालू शकतं. आणि थोडासा खोबऱ्याचा खीस टाकून घ्यायचे. तर पाहू शकता किती सुंदर असं आपलं इथे खोबरा मँगो बर्फी इथे तयार होत आहे. तर आपण आता हे फ्रीजमध्ये ठेवून देऊया. एक 2 तासासाठी छान असं कडक होईल थोडंसं आणि त्यानंतर आपण कट करून घेणार आहोत त्याच्या वड्या. तर खूप छान अशा झाले आपल्या इथे खोबरा मँगो बर्फी. तर चला सेट करायला ठेवूया. तर आपण फ्रीजमधून हे आता बाहेर काढलेलं आहे. छान असं थंड झालेलं आहे. मस्त असं आपली खोबऱ्याची वडी छान अशी आंबावडी छान अशी तयार झालेली आहे. तर आता आपण हे कट करून घेणार आहोत. तर एक सुरी घेतली आपण आणि सुरीच्या साहाय्याने आपण हे कट करून घेणार आहोत. पाहू शकता छान असं वडी आपली इथे तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व असं कट करून घेऊया. पाहू शकता किती छान असे झालेले आहेत आणि फ्रीजमध्ये छान असं मस्त वडी आपली तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपण कट करून, तर इथे आपण सर्व कट करून घेतलेले आहे छान असं. तर इथे पाहू शकता आपण एक वडी काढून घेऊया. तर हे पाहू शकता तर अशा पद्धतीने आपण सर्व वड्या एका डिशमध्ये काढून घेऊया. खूप छान अशा झालेल्या आहेत. तर एका डिशमध्ये हे काढून घेऊया. तर इथे पाहू शकता आपण सर्व खोबऱ्या आंबावडी डिशमध्ये काढून घेतलेली आहे. तर किती सुंदर अशा झालेल्या आहेत पाहू शकता. खूप छान अशा झालेल्या आहेत आणि स्वादिष्ट आणि टेस्टी अशा झालेल्या आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राणी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. भेटूया आपण अशाच न्यू व्हिडिओज. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. थँक्यू.